राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आतापर्यंत एकूण 5 हप्त्यांचं वितरण करण्यात आलं असून 1967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना यांची एक महत्त्वाची अपडेट ही समोर आली आहे। या योजनेचा पीएम किसानचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता एकाच दिवशी तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। 2+2 असे 4000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती येणार असल्याची माहिती समोर येत आहे। नेमकी काय माहिती आहे, कोणाला पैसे मिळणार आहे, कोणाला मिळणार नाही, नेमकी कोणची यादी जाहीर झाली आहे। 22 तालुक्यांची यादी ही पहिली जाहीर झाली आहे। कोणते 22 तालुके आहे, सोबतच सरकारने यामध्ये नवीन कोणते नियम आणि अटी लागू केल्या आहेत ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सोबतच महत्त्वाचं म्हणजे आपण जर चॅनलवरतीच नवीन आलेले असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। तर मग चला महत्त्वाच्या व्हिडिओला ही आपण सुरुवात करूया। मित्रांनो, लक्षात ठेवा, पैसे सुरू होण्यास ही सुरुवात झाली आहे, पण जर तुम्ही नवीन नियम आणि अटी जर पूर्ण केल्या नसतील तर तुम्हाला या योजनेपासून वंचित राहावं लागेल। त्याकरिता व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा दोन्हीचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा केला जाणार आहे। मागील काही महिन्यापासून हप्ता मिळण्यात उशीर झाला होता, पण आता सरकारने निर्णय घेतला असून वेळेस दोन्ही हप्ते एकत्र जमा होणार आहे। म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये 2+2 असे टोटल 4000 रुपये हे जमा होणार आहे। पण याच्यासाठी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे ई-केवायसी जर तुम्ही केलेली नसेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीये आणि या योजनेतून तुम्हाला बाद केले जाणार आहे। हप्ता जमा करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होणार आहे। सरकारने पहिली यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये 22 तालुके आहे। 22 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सर्वप्रथम पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि दुसरी यादी ही लवकरच जाहीर होणार आहे। तर मग चला आपण पाहूया की नेमकी हे 22 तालुके कोणते आहे। पुढं दिग्रस, यवतमाळ, बाबुळगाव, राळेगाव, माळेगाव, वणी, बीड, महागाव, फुलसंगी, अमरावती, नागपूर, हिंगोली, वर्धा, नांदेड, सातारा, रायगड, मुंबई, सोलापूर आणि बिहार। जर तुम्ही या यादीतील तालुक्यात राहत असाल तर तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहे आणि यामध्ये जर तुमच्या तालुक्याचं नाव आलं नसेल तर काळजी करायचं अजिबात कारण नाहीये, कारण की पुढील यादी 2 ते 3 दिवसामध्ये जाहीर होणार आहे। म्हणून शेतकरी मित्रांनो, तुम्ही आत्ताच वेळ न घालवता ई-केवायसी पूर्ण करून घ्यायचे आहे, कारण की पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे येण्यास आता सुरुवात होत आहे अशी माहिती समोर येत आहे। यावेळेस एकाच वेळेस 4000 रुपयांची मदत तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे। नेमकी आता प्रत्यक्षामध्ये किती पैसे येते ते आता पाहावे लागेल। धन्यवाद।